शेतकरी बंधू नमस्कार। आज 7 नोव्हेंबर 2025 धरतीधर ॲग्रोसेलच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण आज ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत तर हे क्षेत्र आहे टरबूजमधील भीष्म पितामह असे ज्यांची ओळख आहे पंचकृषीमधील असे माननीय नरेंद्र पाटील सर, लोणी तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील प्रगतिशील शेतकरी ज्यांना आम्ही कृषीभूषण म्हणून ओळखतो। तर असे आमचे आदरणीय शेतकरी बंधू ज्यांनी मागच्या वर्षी कलश प्रचंडची लागवड केली होती, या वर्षीही त्यांनी कलश प्रचंड लागवड केलेली आहे आणि त्यांचा अनुभव मागच्या वर्षीचा लक्षात घेऊन या पंचकृषीमध्ये इतर शेतकरी बंधूंनी सुद्धा कलश प्रचंडची लागवड केलेली आहे, ज्याचा एक रिसेंट व्हिडिओ आपण आत्ताच पाहिला, ज्याच्यामध्ये शेतकरी बंधूंना एका एकरमध्ये 30 टन उत्पन्न भेटलेलं आहे। तर आज या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे आणि या हार्वेस्टिंग मध्ये आज मला वाटतं आपण बियाणं लावून रोप लावून 67 बी टोकल्यापासून 67 दिवस बी टोकल्यापासून 67 दिवस झालेले आहेत। तर आज जर आपण हे क्षेत्र बघितलं तर कलश प्रचंड जे आहे, पहिला तर तुमचा अनुभव सांगा, प्रचंड बद्दल तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय? नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रचंड व्हरायटी ही नावाप्रमाणेच प्रचंड उत्पन्न देणारी आहे आणि या दिवसावर एक हलक्या शेतामध्ये सुद्धा या अशा पद्धतीने फळ देणारं वाण हे एक प्रचंड असं वाण आहे। धन्यवाद। शेतकरी बंधूंनो, एवढं सांगायचं आहे की खरं तर यावर्षी शेतकरी बंधूंच्या मनामध्ये कोणते हायब्रिड लावावं येणाऱ्या दिवसामध्ये याच्याबद्दल संभ्रमावस्था आहे। या संभ्रमावस्थेमध्येच एक सल्ला असा राहील, जे वाण आपण अनुभव घेतलेला आहे, जे पारखलेलं आहे, ते वाण आपण नक्कीच लावावं। कलश सीड्स ही कंपनी आपल्या महाराष्ट्रामधीलच मागील अनेक वर्षापासून शेतकरी बंधूंच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी कंपनी। या कंपनीनं मेलडी हे खरीप करता आणि प्रचंड हे वाण रब्बी करता दिलेलं वाण आहे। प्रचंडची लागवड याच्या पुढे आपण रब्बी करता करू शकता, कारण जास्त पाला आहे, सेटिंग जबरदस्त आहे, साईज आपण बघू शकता। या सर्व प्रक्रियेमध्ये लांब वाहतुकी करता अतिशय योग्य असणार असं वाण म्हणजे कलश प्रचंड। जळगाव, धुळे, नंदुरबार एवढंच नाही तर महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यातील शेतकरी बंधूंनी अनुभवलेलं, पारखलेलं एकमेव असं वाण जे व्यापारी वर्गाच्या सुद्धा पसंतीला आहे असं वाण म्हणजेच कलश प्रचंड। येणाऱ्या सीझनमध्ये नक्कीच आपण या वाणाची लागवड करून एकदा अनुभव नक्कीच घ्या। अधिक माहितीसाठी आपण खाली नंबरवरती संपर्क करू शकता। तर आपल्याबरोबर आज या कंपनीचे टेरिटरी बिझनेस मॅनेजर सूरज अवताडे सर आहेत। या पंचकृषीमधील शेतकरी बंधूंचा अनुभव कसा आहे कलश प्रचंड बद्दल? तर गेल्या 2 वर्षापासून लोणी झालं, आढावा झालं, ह्या पट्ट्यामध्ये कलश प्रचंडची शेतकरी लागवड करत होते आणि त्यातून त्यांना इतकं चांगलं उत्पादन आलं की येणाऱ्या हंगामामध्ये कलश प्रचंड हे चोपडा तालुका नाही तर जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक लागवड होणार आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन देणार आहे। अगदी मी या गोष्टीशी सहमत आहे। आपण जर 3 वर्षापूर्वी बघितलं तर शहादा तालुक्यामध्ये या प्रचंड वाणाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। त्यामुळे या वाणाचं जर आपण परफॉर्मन्स बघितला तर शेतकऱ्यांनी अनुभवलेला आहे। त्यामुळे मी परत एकदा शेतकरी बंधूंना विनंती करतो, येणाऱ्या हंगामामध्ये, येणाऱ्या थंडीच्या सीझनमध्ये आपल्यासमोर पर्याय असेल तर तो फक्त आणि फक्त कलश प्रचंड। धन्यवाद। धन्यवाद।